सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या अक्षतृतीया, आता 30 तारीख आहे उद्या आणि उद्या अक्षतृतीया आहे। प्रत्येकाने आपल्या महिलांनी घरात अगदी आवर्जून तयारी केली असेल की उद्या अक्षतृतीया आहे आणि घरात सर्व पूजेच्या काही नैवेद्याच्या सर्व गोष्टी आणून ठेवलेल्या असेल, कारण उद्या अक्षतृतीया आहे, जो 3.5 मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त मानला जातो। आणि उद्याच्या दिवशी खूप सारे लोक बऱ्याच वस्तू खरेदी करत असतात, नवीन नवीन गोष्टी करत असतात, कारण उद्या जे काही आपण करू ते अक्षय काळ आपल्यापर्यंत टिकून राहत असतं। जर आपण घरात पूजाविधी केल्या, काही उपाय केले, तर त्याचे फळसुद्धा आपल्याला अक्षय काळ टिकून राहते असं मिळते। आणि जर का तुम्ही वाईट केले तर ते सुद्धा तुमचे वाईट कर्म तुमच्याबरोबर अक्षय काळ टिकून राहतील। त्यामुळे उद्या कर्म कुठले करायचे, कसे करायचे हे आपल्या हातात आहे। तर उद्या ज्यांच्या घरात सत्यनारायणाची पूजा आहे त्यांनी आवर्जून अगदी न चुकता सत्यनारायणची पूजा करा। म्हणजे जे लोक सेवा करतात त्यांची मी गोष्ट सांगते की प्रत्येकाने जे जे लोक सत्यनारायणची सेवा करत असतील त्यांनी उद्याची पूजा सत्यनारायणची नक्कीच करा। ह्याने माता लक्ष्मी आपल्याबरोबर अक्षय काळ टिकून राहील। त्याचबरोबर बघा, उद्या सकाळीच उठल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं घर साफसुथरं करा। आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा, रांगोळी काढा, आपल्या देवघरात स्वच्छ देवघर करून त्यानंतर देवपूजा करा। देवांना प्रत्येकांना त्यांचे वस्त्र बदलायचे असेल किंवा त्यांचा अभिषेक असेल तर सगळ्या गोष्टी करा। जसे आपण व्यवस्थित पूजा करून झाल्याच्या नंतर अगदी आपल्याला आपल्या किचनच्या ओट्यावर सुद्धा तो सुद्धा स्वच्छ करा। आपण जिथे जेवण करतो ते स्वच्छ करा। उद्या गॅसची सुद्धा पूजा करायची आहे। उद्या अन्नपूर्णा मातेचा सुद्धा जन्मदिवस असतो, त्यामुळे उद्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते। आपण जिथे किचनमध्ये अन्नपूर्णेची पूजा करतो तिथे पूजा करायची आहे। पूजा न करता किचनच्या ओट्यावर जेवणाचं जे आपण तिथे करतो, जेवण करतो, तिथे आधीच जेवण करायला सुरुवात करू नका। अग्नीला आधीच पेटवू नका, त्यामुळे प्रज्वलित करू नका। म्हणजे त्यामुळे आधीच आपल्याला अन्नपूर्णेची पूजा करायची आणि त्यानंतर गॅसची आणि नंतर आपल्याला अग्नी प्रज्वलित करायची आहे। बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या उद्या करायच्या असतात आपल्याला। आपल्या घरात जे पण काही आपण करत असतो ते आपल्याला अक्षय काळ आपल्यासोबत राहत असतं। त्यामुळे कोणाला आरडाओरडा करू नका, कोणाला चिडचिड करू नका, किंवा घरात तुम्हाला जे पण कुठले उपाय करायचे असतील, बघा उपायाचे व्हिडिओसुद्धा ह्याच्या आधी खूप मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा जाऊन पाहू शकता। तुम्हाला कुठलाही उपाय करायचा असेल तर तो चिरकाळ तुमच्यावर राहील, अक्षय काळ तुमच्यावर राहील। त्यामुळे उद्या तुम्ही कुठलाही उपाय कराल तर तो व्यवस्थितपणे करून घ्या आणि न कंटाळता करा। उद्या कोणाला उसने पैसे किंवा कुणाकडून काही मागू नका, किंवा उद्या जर का तुम्हाला दान करायचं असेल तर दानसुद्धा तुम्ही करू शकता, कारण दानसुद्धा आपल्याला पितरांसाठी करायचं असतं। उद्या पितरांची सेवा तुम्हाला सकाळी 12च्या आत करायची आहे। बघा, पितृसेवा ही 12च्या आतच करायची असते। तुम्हाला तर्पण विधी करायची असेल तरीही तुम्ही करू शकता। हा उत्तम दिवस आहे जो अक्षयतृतीयाचा आहे। ह्या दिवशी तुम्हाला पितरांसाठी दान कुठल्या पण वस्तू करता येतील। पायातली चप्पल, छत्री, खूप ऊन आहे बघा, किंवा पाण्याच्या थंडगार बॉटल जिथे तुम्हाला देता येतील कामगारांना तिथे देऊ शकता, किंवा तुम्हाला जर का कुठेही अन्नदान करता येईल तर अन्नदान सुद्धा तुम्ही उद्या करू शकता। अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। ज्यांना गरज आहे त्यांना अन्नदान सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता। उद्या बघा, कालच्या व्हिडिओत सुद्धा मी सांगितलंय का एक छोटासा मातीचा मटका घ्यायचा, त्यात गहू भरायचे, तुमच्या इच्छेने तुम्ही त्याच्यावर दक्षिणा ठेवा आणि त्यानंतर खरबूज किंवा टरबूज तुम्ही त्याच्यावर ठेवायचा किंवा काकडी ठेवायची। आणि म्हणजे पाण्याचे जास्त प्रमाण असले जे फळ आहे त्याच्यावर ठेवायचं आणि त्यानंतर ते तुम्ही आपल्या जवळच्या ब्राह्मणांना सुद्धा दान करू शकतात। अशा उद्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला उद्या करायच्या आहेत। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।